राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आयटीएटी कडून दिलासा मिळालाय। अजित पवार यांच्या विरोधातील आयकर कायद्याअंतर्गत सुरू केलेली कार्यवाही रद्द करण्यात आली आहे। अघोषित उत्पन्न म्हणून जोडलेली 32.14 कोटी रुपयांची रक्कमही रद्द करण्यात आली आहे। आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात जितेन पुजारी यांच्याकडून ट्रायटन ग्रुपच्या डायऱ्या आणि वह्या जप्त करण्यात आलेल्या होत्या, ज्यात डीडी नावाच्या व्यक्तीच्या नावे 32 कोटींचे व्यवहार आयकर विभागाला आढळले आणि त्या आधारे हे डीडी हे अजित पवार असावेत। ह्याच तर्काच्या आधारे अजित पवार यांच्या उत्पन्नाचं मूल्यांकन करण्याची कार्यवाही आयकर विभागाने केली। मात्र सुनावणी दरम्यान आयटीएटी समोर डीडी म्हणजेच अजित पवार हे सिद्ध करण्यास आयकर विभागाला अपयश आलं आहे आणि यामुळेच ही कार्यवाही रद्द करण्यात आली। दरम्यान 32.14 कोटींची मालमत्ता बेहिशेबी ठरली असती तर 70% कर लागला असता। मात्र आता ही कारवाई रद्द झाल्यानं हे उत्पन्नही मुक्त झालं आहे।